नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. तुमच्या घरातल्यांची सगळ्यांची तब्येत पण खूप चांगली असेल. आजपासून सगळ्यांना राम राम करायचा असं ठरवलं आहे मी. तो सगळ्यांना राम राम. आणि हे मी तूप बनवते आणि लेकाला खायचे थालीपीठं, तर त्याची तयारी करते. आणि तुम्ही कशी थालीपीठं बनवता नक्की कमेंट करून कळवा. मी बनवते त्याच्याहीपेक्षा शेकवताना एकदम प्रॉपर वेनी कसं थालीपीठ शेकवायचं ते बघूया आपण. आणि जर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा मला. 2 मोठे कांदे घेतलेत आणि हे सगळे रोजचे आपले मसाले, आणि त्यात मी दही घालते थोडंसं. आणि कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी कढीपत्ता होता मग तो कढीपत्ता वापरला. खरं तर मेथीची भाजी काहीतरी ऑप्शनल टाकायला हवं, पण आज नाही आहे माझ्याकडे काही आणलेलं. आणि भाजणी माझी केलेली असते वर्षभराची, मी बनवूनच ठेवते, कारण मग असं ऐन वेळेला पटकन देता येतं. भाजणी कशी बनवायची ह्याचा पण मी एक छान वेगळा व्हिडिओ केलेला आहे शूट. त्याचं थोडंसं एडिटिंग राहिलं आहे, नक्की पोस्ट करेन, बघा नक्की. तर आता हे मी थालीपीठाचं पीठ छान थोडंसं असं सैलसरच मी ठेवते, त्याच्यामुळं मग ते ना थापायला पटकन चांगलं जमतं. आणि ओला कपडा घेऊन त्याच्यावर हे असं मी थापून घेते. काही लोक डायरेक्ट तव्यामध्ये पण थापतात, मला तसं पण आवडतं, पण ते थोडंसं ना जाडसर राहतं, मग हा खायचा नाही, कटकट करेल. त्यामुळे हे असं रुमालावर छान पातळ बनतं. आणि आता त्याला मध्ये होल पाडायचे, म्हणजे तेल पण सगळीकडे छान लागतं. आणि तवा चांगला कडकडीत तापलेला हवा. आणि ही महत्त्वाची ट्रिक, रुमालावर पाणीचा भपका मारायचा एक, आणि मग रुमाल काढायचा. त्याच्यावर लगेचच मी तूप वापरले, माझं केलेलंच आत्ताचंच तूप चांगलं कडलेलं आहे. आणि लगेच झाकण ठेवून थालीपीठ छान शेकवून घ्यायचं. नक्की असं शेकवून बघा. आणि तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत वापरली जात असेल तर सांगा, म्हणजे ना थालीपीठ कडक नाही होत, एकदम पण नरम नाही राहत, पण एकदम कडक पण नाही होत. कारण जर तुम्ही झाकण न मारता ते शेकवलंत ना तर थालीपीठ थोडं कडक होतं, असा माझा अनुभव आहे नेहमीचा. त्यामुळे आणि हे भाजणीचं आहे ना, जर त्याच्यामध्ये तुम्ही मेथीची भाजी वगैरे सगळं काही दुसरं पीठ टाकून जर केलं ना तर मग ते असं सॉफ्ट बनतं. आणि बाजारामधल्या थालीपीठामध्ये ना खरं सांगायचं तर ते लोक मैदा वगैरे वापरतात. आणि आणखीन एक, हे असं एका बाजूनी जास्त शेकवायचं नाही, पहिल्या बाजूनी लगेचच काढायचं. आणि आता झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनी चांगलं शेकवून घ्यायचं. असं हे थालीपीठ आपण जास्त वेळा उलटायची गरज पडत नाही आपल्याला, लगेच दुसऱ्या बाजूनी चांगलं शेकून झालेलं आहे. आणि फक्त दुसऱ्या कडा राहिल्या असतील त्या अशा मध्ये घेऊन चांगल्या शेकवून घ्यायच्या. झालं शेकून थालीपीठ तयार आहे. आणि कसं सॉफ्ट झालं आहे बघा, खूप कडकडीत बरं नाही वाटत खायला. परत एकदा रुमाल घ्यायचा, तव्यावर टाकायचा. हा माझा लोखंडी तवा आहे चांगला, पाण्याचा हात मारायचा त्याच्यावर, एक भपका पाण्याचा चांगला, म्हणजे सॉफ्ट राहतं ते. आणि मग रुमाल काढून घेतला, तूप सोडलं की लगेचच वरनं झाकण मारायचं. हे माझं एका वेळेचं झालेलं तूप आत्ता मी कडत ठेवलं होतं, ते बघा केवढं झालं आहे. जवळजवळ 300 ते 400 ग्रॅम झालेलं आहे. बघा माझं एक थालीपीठ झालेलं आहे तयार. आणि हे आता दुसरं पण झालं आहे की लगेचच त्याला खायला देते, कारण तो तिकडनं बोंब मारतो आहे, भूक लागलेली आहे. खूप छान बनतात थालीपीठं. आणि तुमच्याकडे बनवायची पद्धत काय आहे, जर दाखवलेला व्हिडिओमध्ये थोडं जरी असं वाटलं की काहीतरी बाबा दाखवलं आहे चांगलं, तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भरपूर असं दही दिले बरोबर खायला. आणि ही 2 थालीपीठं बनलेली. तोपर्यंत मी दुसरी पुढची बनवून घेते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.